लड़का हुआ है, लड़का। पहली बार किया है जीवन में मैंने ये। बहुत बहादुरी वाला काम किया। मैं इतना डर लग रहा था ना, बट वीडियो कॉल पे मैडम ने किया। सिरियसली हँड्स ऑफ है मॅडम को, थँक्यू। तू केलं ना ते, हिम्मत केली म्हणून काय रे, पहिला ना वेळेला मेरे को डर लग रहा। मुंबईची लोकल ट्रेन लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी ही लोकल मध्यरात्रीही आपल्या थकलेल्या प्रवाशांना घेऊन धावत होती। तारीख होती 15 ऑक्टोबर। मध्यरात्री उलटून गेल्यावरचा तो काळ। डब्यातील लाईट्स लुकलुकत होते आणि मोजकेच लोक आपल्या प्रवासाचा शेवटच्या टप्प्यात गाढ झोपेच्या किंवा विचारमग्न अवस्थेत होते। याच डब्यात होती एक गर्भवती महिला। तिचे कुटुंब तिच्या बाजूला चिंताग्रस्त होऊन बसले होते। काही वेळापूर्वीच त्यांना जवळच्या एका रुग्णालयातून परत पाठवण्यात आले होते आणि आता ते मुंबईच्या दिशेने दुसऱ्या रुग्णालयाच्या आशेवर प्रवास करत होते। ट्रेन गोरेगाव स्टेशन पार करून पुढे सरकली आणि शांतता भंग झाली। त्या महिलेने वेदनेने एक अस्पष्ट किंकाळी फोडली। सुरुवातीला अनेकांनी दुर्लक्ष केले, कारण मुंबईत असे प्रसंग नवीन नसतात, पण तिचा विव्हळण्याचा आवाज वाढत गेला। तिच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरची भीती आता डब्यातील इतर प्रवाशांनाही जाणवू लागली। प्रसूतीची वेळ अगदी जवळ आली आहे हे स्पष्टपणे दिसत होते आणि ट्रेन अजूनही वेगाने धावत होती। त्या डब्यात कर्जत येथील विकास बेंद्रे नावाचा एक तरुणही प्रवास करत होता। अयोध्याच्या दर्शनानंतर तो परतीच्या प्रवासाला निघाला होता। तो शांतपणे खिडकीतून बाहेर बघत होता, पण त्या विवळणाऱ्या आवाजाने त्याचे लक्ष वेधले। क्षणभर तो गोंधळला। मी काय करू शकतो हा विचार त्याच्या मनात आला। इतर प्रवासी फक्त बघत होते, कोणीही मदतीला पुढे येत नव्हते। ट्रेनचा वेग वाढत होता आणि महिलेच्या वेदना असह्य होत होत्या। वेळ वेगाने सरकत होती। प्रत्येक सेकंद त्या आई आणि बाळासाठी महत्त्वाचा होता। महिलेची अवस्था बिकट होत चालली आहे हे विकासला स्पष्टपणे दिसले। त्याने कुटुंबाकडे पाहिलं। त्यांच्या डोळ्यात हतबलता होती। त्याला जाणवले की आता नुसते बघत बसणे म्हणजे गुन्हा आहे, ही लोकल थांबवणे म्हणजे मोठी गोष्ट। त्यांना माहीत होते की असे अचानक चैन उडल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात आणि इतर प्रवाशांचा रोषही ओढावला जाऊ शकतो। पण या क्षणी माणुसकी आणि कायदे या दोन गोष्टींमध्ये त्याने माणुसकीला प्राधान्य दिले। एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने धाडसाने इमर्जन्सी चैन ओढली। प्रवाशांनी गोंधळ केला। काय चाललंय हे, कोणीतरी चैन का ओढली, अशा प्रश्नांचा गदारोळ सुरू झाला। पण ट्रेन थांबली होती राम मंदिर रेल्वे स्थानकावर। स्टेशनवर मध्यरात्रीची शांतता होती। विकासने त्या गोंधळातून आवाज दिला, या ताईंना खूप त्रास होतोय, यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे। प्रवाशांनी खाली उतरून पाहिले। ती महिला वेदनेने थरथरत होती। प्लॅटफॉर्मवर तुरळक रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवान उपस्थित होते। त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले, पण तिथे त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती। ॲम्ब्युलन्सला बोलावले, पण ती पोहोचायला किमान 15 ते 20 मिनिटे लागणार होती आणि तेवढा वेळ नव्हता। विकासने पुन्हा एकदा परिस्थितीचे आकलन केले। महिलेच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे भय आता पराकोटीला पोहोचले होते। त्याने मोबाईल काढला आणि आपल्या डॉक्टर मैत्रिणीला डॉक्टर देविका देशमुख यांना कॉल केला। मध्यरात्री 1 वाजताचा कॉल। देविका, खूप मोठी अडचण आहे। लोकलमध्ये एका ताईंना प्रसूती कळा सुरू झाल्या आहेत आणि आत्ताच बाळाचे डोके बाहेर आले आहे। इथे डॉक्टर नाहीयेत आणि ॲम्ब्युलन्स उशिरा येणार आहे। विकासचा आवाज थरथरत होता। दुसऱ्या बाजूला डॉक्टर देविका यांनी परिस्थितीचे गांभीर्य लगेच ओळखले। त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाल्या, काळजी करू नकोस विकास, मी इथे आहे, व्हिडिओ कॉल कर। विकासने तातडीने व्हिडिओ कॉल सुरू केला। प्लॅटफॉर्मवर उपस्थित कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना त्याने विश्वासात घेतले। मला वैद्यकीय अनुभव नाही, पण माझ्या डॉक्टर मैत्रिणीच्या मदतीने मी प्रयत्न करू शकतो। आपण दोघांचाही जीव वाचवू शकतो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा। डॉक्टर देविका व्हिडिओ कॉलवर होत्या। त्यांच्या शांत चेहऱ्याकडे पाहून विकासला धीर मिळाला। त्यांनी विकासला स्पष्ट आणि सोप्या भाषेत सूचना देण्यास सुरुवात केली। प्रसूतीच्या वेदना आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या होत्या। विकासचे हात थरथरत होते, पण डॉक्टर देविका यांच्या प्रत्येक शब्दावर त्याचे पूर्ण लक्ष होते। घाबरू नकोस विकास, हात स्वच्छ आहेत ना, आता हळूच बाळाच्या डोक्याला आधार दे। पुश करून त्यांना दीर्घ श्वास घ्यायला सांग। विकासने त्या महिलेला धीर दिला आणि देविकाच्या सूचनांनुसार कृती करण्यास सुरुवात केली। प्लॅटफॉर्मवर एक अत्यंत तणावपूर्ण शांतता पसरली होती। प्रत्येकजण श्वास रोखून हा प्रसंग पाहत होता। विकास, एक सामान्य प्रवासी, आता अचानक एका देवदूताची भूमिका बजावत होता। त्याला भीती वाटत होती। तो व्हिडिओमध्ये कबूल करत होता, मॅडम, मी आयुष्यात पहिल्यांदाच असं काही करतोय। पण त्याच्या चेहऱ्यावर एक दृढ निश्चय दिसत होता। डॉक्टर देविका त्याला प्रत्येक बारीक सारीक गोष्टी समजावून सांगत होत्या। बाळाला कसे पकडायचे, नाळेची काळजी कशी घ्यायची, कोणतीही चूक महागात पडू शकली असती। हा केवळ प्रसूतीचा क्षण नव्हता,
हा माणुसकीचा आणि आत्मविश्वासाचा विजय होता. आणि मग तो क्षण आला. रात्री 1:30 त्या शांत राम मंदिर रेल्वे स्थानकावर बाळाच्या पहिल्या रडण्याचा आवाज घुमला. तो आवाज होता नव्या जीवनाचा. तो आवाज ऐकताच विकासच्या आणि उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. कुटुंबाने आनंदाने किंकाळी फोडली. ऑल इज वेल. ऑल इज वेलची भावना सर्वत्र पसरली. बाळाला सुरक्षितपणे आईच्या कुशीत ठेवण्यात आले होते. विकासने आता सुटकेचा निश्वास टाकला. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम आणि थरकाप स्पष्ट दिसत होता. पण त्याहून अधिक होते ते 2 जीव वाचवल्याचे समाधान आणि आनंद. थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स दाखल झाली. रेल्वे प्रशासन आणि CRPF जवानांनी यांना जवळच्या रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि घोषणा केली, आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. या संपूर्ण कथेमध्ये एक प्रश्न होता. या थरारक प्रसंगाचा खरा हिरो कोण? विकास बेंद्रे, ज्याने प्रसंगावधान राखून ट्रेनची चैन ओढली. डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि कोणताही वैद्यकीय अनुभव नसतानाही रँचोप्रमाणे कृती केली. तो एक युनिफॉर्म नसलेला देवदूत ठरला. डॉक्टर देविका देशमुख, ज्यांनी मध्यरात्रीचा क्षण न पाहता केवळ माणुसकीच्या नात्याने आपल्या ज्ञानाचा वापर करून एका अनोळखी व्यक्तीला मदत केली आणि प्रसूती यशस्वी केली. त्यांचे मार्गदर्शन नसते तर विकास यशस्वी होऊ शकला नसता. या प्रसंगाचा खरा हिरो कोणी एक व्यक्ती नव्हता. खरी हिरो होती माणुसकी आणि वेळेवर दिलेले योग्य मार्गदर्शन. विकासचे धाडस, डॉक्टर देविका यांचे ज्ञान आणि 2 जीवांचे रक्षण. सोशल मीडियावर जेव्हा या तरुणाचे नाव विकास बेंद्रे म्हणून जाहीर झाले तेव्हा देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण तो नम्रपणे म्हणाला, हा आमच्या दोघांचा विजय आहे. राम मंदिर स्टेशनवरील या घटनेने हे सिद्ध केले की कठीण परिस्थितीत माणुसकी आणि तत्परता हे कोणत्याही मोठ्या वैद्यकीय सुविधेपेक्षा कधी कधी अधिक महत्त्वाचे ठरते. दरम्यान या घटनेवर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.